नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती। तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर आजचा जो व्हिडिओ आहे हा परत एकदा खूप हेल्पफुल व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही स्वतःचं वॅक्स कसं करू शकता। हे आज तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला एक बऱ्याच वेळा विचारला जाणारा एक प्रश्न आहे की मला बरेच जण विचारत असतात की प्रणवती तुझं पार्लर आहे का? नाही, माझं पार्लर नाही आहे, पण मी बऱ्याच गोष्टी स्वतः शिकली आहे आणि फ्रॉम व्हेरी लाँग पिरियड ऑफ टाईम मी ह्या गोष्टी स्वतःच करत आहे घरी। जसे की वॅक्सिंग, थ्रेडिंग, ह्या सगळ्या गोष्टी, इवन हेअरकट, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःच करत आहे आणि ह्याचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती आहेत। तर कोविडमध्ये आपण सगळेजण घरी होतो, फक्त इंटरनेटचा चांगला वापर केल्यामुळे घरामध्ये मी सगळं करायला शिकलेली आहे आणि आता इतके वर्ष करत आली आहे की त्याची प्रॅक्टिस होऊन मला पार्लरला जाण्याची गरज पडतच नाही। त्यामुळे आज मी तुम्हाला कसं वॅक्स करते घरामध्ये हे तुम्हाला दाखवणार आहे। आता जेव्हा आपण सॅलॉनमध्ये जाऊन वॅक्सिंग करतो, नो डाऊट आपल्याला तिथं काहीच मेहनत घ्यायला लागत नाही, कारण तिथे प्रोफेशनल्स असतात आणि तुम्हाला जाऊन फक्त बसायचं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने वॅक्स करतात। ते एक प्रिव्हिलेज आहे जेव्हा आपण सॅलॉनमध्ये जाऊन करतो। पण आता जर तुम्ही घरी वॅक्स करत असाल तर त्याचे दोन फायदे आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट तर, आणि जी खूप मोठी गोष्ट आहे, दॅट यू सेव्ह अ लॉट ऑफ मनी। भरपूर सारे पैसे तुमचे वाचणार आहेत, ठीक आहे। कारण आता जेव्हा तुम्ही सॅलॉनमध्ये जाता आणि जेव्हा तुम्हाला फुल हँड, फुल लेग्स विथ अंडरआर्म्स असं जर करायचं असेल तर आय थिंक 800 ते 900 रुपयेपर्यंत तुमचा तो पॅकेज होऊन जाईल। मला एक्झॅक्ट रेट माहीत नाही आहे, कारण मी ऑलमोस्ट बरेच वर्ष मी गेलेली नाही आहे, त्यामुळे कदाचित इतका रेट असेल असा माझा अंदाज आहे। पण जर तुम्ही घरी करत असाल, फॉर एक्झाम्पल जसं मी घरी करते, तर हा रेग्युलर वॅक्सचा डबा मी यूज करत आहे। हा रेग्युलर आहे, ठीक आहे। हा म्हणजे रिका वॅक्स वगैरे असं काही नाही आहे, रेग्युलर वॅक्सचा डब्बा असतो तो मी अराऊंड 80 रुपयाला हा एक डब्बा मिळतो आणि ह्या एका डब्यामध्ये माझं 2 वेळा हँड अँड लेग वॅक्स होऊन जातं, ठीक आहे। त्यामुळे त्या हिशोबानं जरी कॅल्क्युलेट केलं तर मला खूप जास्त कन्व्हिनियंट वाटतं घरी करण्यामध्ये। आणि तुम्ही जेव्हा करायला लागशील थोड्या दिवसात तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा होऊन जाईल आणि तुम्ही खूप इझिली करूसुद्धा शकता। तर ते कसं करायचं आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आजच्या व्हिडिओमध्ये सबस्क्रायबर शाउटआउटचे भरपूर सारे नेम्स आहेत, त्यामुळे थोडेसे नाव मी आता घेणार आहे आणि थोडेसे नाव आपण व्हिडिओच्या शेवटला घेणार आहे। तो आता जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं, थँक्यू सो मच। अलका भगत, निकिता जाधव, सुचिता मांजरेकर, ज्योत्स्ना होलकर, जोजॉय, सुनंदा, वैशाली कुसमुडे, तबस्सुम, गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग। आणि उरलेले जे नाव आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटला घेणार आहे। आता वॅक्स करण्याच्या आधी 2 गोष्टी लक्षात ठेवायचे। जेव्हा तुम्ही वॅक्स करणार आहात, हाताचं म्हणा किंवा पायाचं म्हणा, तेव्हा कोणत्याही प्रकारची क्रीम तुमच्या बॉडी पार्टवरती असायला नाही पाहिजे। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हाताचं वॅक्स करणार असाल तर आपल्याला सवय असते ना, आंघोळ करून आल्यानंतर आपण मॉइश्चरायझर लावतो, पण तसं लावायचं नाही। किंवा जर लावला असेल तर वॅक्स करण्याच्या आधी तो पूर्णपणे स्वच्छपणे धुवून मगच वॅक्सला स्टार्ट करायचं। कारण जर क्रीम लावलेली असेल, मॉइश्चरायझर म्हणा किंवा सनस्क्रीन म्हणा, असं कोणतीही क्रीम जर तुम्ही लावला असाल तर वॅक्स लवकर होत नाहीत, केस लवकर निघत नाहीत। त्यामुळं वॅक्स करण्याच्या सुरुवातीला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही थोडंसं पावडर त्याच्यावरती लावा आणि मगच वॅक्सला सुरुवात करा। आता वॅक्स करण्याच्या आधी सगळ्यात पहिला मी काय करते, जिथं मी वॅक्स करायला बसणार आहे तिथं मी पेपर हांतरून घेते। म्हणजे वॅक्स करताना बऱ्याच वेळानं खूप मेसी होऊन जातं, वॅक्स कधी कधी सांडतं, वॅक्स स्ट्रिप चिटकते, त्यामुळे सगळ्यात आधी पेपर लावून घ्यायचा म्हणजे तुमची फरशी खराब होणार नाही। आता वॅक्स करण्यासाठी काय काय सामान लागतं बरं? सगळ्यात आधी हा हनी शाईनचा मी वॅक्स यूज करत आहे, चॉकलेट वॅक्स आहे। वॅक्सचे स्ट्रिप्स लागतात आणि वॅक्स लावण्यासाठी स्पॅच्युला लागतो आणि हा स्पॅच्युलासुद्धा अराऊंड 40 रुपयेपर्यंत तुम्हाला आरामात मिळून जातो, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे वॅक्स हीटर, ज्याच्यामध्ये आपण वॅक्सला मेल्ट करणार आहोत। आता या हीटरमध्ये ऑन अँड ऑफचं बटनसुद्धा आहे, ज्याच्याने जर तुमचा वॅक्स घट्ट झाला तर तुम्ही परत एकदा त्याला ऑन करू शकता आणि हे खूप इझिली ॲमेझॉनवरती सुद्धा मिळून जातं। आता आपण वॅक्सचा डबा आता बघितला तर हा खूप थिक असा वॅक्स आहे। आता वॅक्स काढणं हे थोडंसं अवघड होऊन जातं, कारण हा खूप चिकटसुद्धा असतो। तर त्याच्यासाठी काय करायचं, स्पॅच्युला यूज करायचं वॅक्स काढण्यासाठी आणि स्पॅच्युलाला ना ट्विस्ट करत जायचं, म्हणजे वॅक्स जे आहे ते खूप सोप्या पद्धतीनं बाहेर निघतं।
आता जर तुम्ही हाताचा आणि पायाचा दोन्हीचं वॅक्स करणार असाल तर त्याप्रमाणे वॅक्स काढून घ्यायचं, कारण आपण जरा जरा काढत गेलो ना तर नंतर आपल्याला सारखं सारखं ह्या प्रोसिजर परत करायला लागतात. त्यामुळे जितकं तुम्हाला लागणार आहे तितकं वॅक्स आधीच काढून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला परत परत ती एकच स्टेप करावी लागणार नाही. आता हे पूर्ण वॅक्स काढून झाल्यानंतर याला एक 2 ते 3 मिनिट द्या हीट होण्यासाठी, आणि 2 ते 3 मिनटामध्ये वॅक्स मेल्टसुद्धा व्हायला लागतो. आता जोपर्यंत वॅक्स मेल्ट होत आहे, लेट मी शो यू की माझी ग्रोथ किती आहे. तर ॲक्च्युली मला जास्त हेअर ग्रोथ नाही आहे. आता जितके तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर इतकी ग्रोथ माझी आलेली आहे. आता प्रत्येकाची ग्रोथ ही वेगवेगळी असते, तुमची जास्तसुद्धा असू शकते. पण आता आपण काय करणार आहे, आपला वॅक्स पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, वॅक्स करण्याच्या आधी मी पावडर यूज करत आहे, बेबी पावडर. जे पण तुमच्याकडे पावडर आहे ते तुम्ही लावू शकता. स्किनवरती लावून घ्यायचं. क्रीम इथं लावलेली नाही आहे. मी सगळ्यात आधी पाय वॉश केलेले आहेत आणि मग मी वॅक्स करायला सुरुवात करत आहे. आता वॅक्स स्पॅच्युलावरती घ्यायचं आहे आणि त्याला थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं. लावण्याच्या आधी कधीही टेम्परेचर चेक करायचं. आणि जी आपल्या केसांची जी ग्रोथ आहे, ज्या दिशेनं आपली ग्रोथ आहे त्या दिशेनं वॅक्स लावायचं. अपोजिट डिरेक्शनमध्ये वॅक्स नाही लावायचं. ज्या दिशेने तुमच्या केसांची ग्रोथ आहे त्या दिशेनंच वॅक्स लावत जायचं. आता आपण जेव्हा स्वतः करत असतो, मागच्या साईडला आपल्याला उभारून करता येत नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं आपण पहिलाच मागच्या साईडलासुद्धा वॅक्स लावून घ्यायचं. आता वॅक्स स्ट्रिप मी सगळ्यात आधी खाली लावणार आहे आणि ह्याला अपोजिट डिरेक्शनमध्ये ह्याला खेचायचं आहे, विरुद्ध दिशेमध्ये ह्याला खेचायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही वॅक्स स्ट्रिप ओढत असता तेव्हा तुम्हाला त्याला फास्ट ओढायचं आहे. जर तुम्ही स्लो ओढायला गेला तर केस निघत नाहीत, त्यामुळे तुम्हाला फास्टमध्ये हे करावं लागतं. फक्त लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही वॅक्स लावत असता तेव्हा केसांच्या दिशेनं लावायचं आहे, आणि वॅक्स स्ट्रिप यूज करून जेव्हा तुम्ही ते वॅक्स काढत असता तेव्हा तुम्हाला अपोजिट डिरेक्शनमध्ये वॅक्स स्ट्रिपला ओढायचं आहे. ओढताना अजिबात स्लो करायचं नाही, कारण जर तुम्ही स्लो केला तर तुम्हाला दुखणारसुद्धा आहे आणि त्याचबरोबर केससुद्धा निघणार नाहीत. त्यामुळे जेव्हा तुम्ही वॅक्स ओढत असता, स्ट्रिप ओढत असता, तेव्हा तुम्हाला थोडंसं फास्ट ओढावं लागणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिट लागले. लावण्यासाठी आपल्याला 5 मिनिट लागलं आणि काढण्यासाठी सुद्धा 5 मिनिट लागलेलं आहे. जास्त वेळ इथं गेलेला नाही. आणि आता आपण काय करणार आहे, त्याच्या अपोजिट साईडला वॅक्स लावून घेणार आहे. आणि इथे सुद्धा लावताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की मागच्या साईडला सुद्धा जितकं होईल आपल्याला कवर करायचं आहे, कारण पार्लरमध्ये कसं दुसरे आपलं वॅक्स करत असतात, त्यामुळे त्यांना मागच्या साईडचं सुद्धा सगळं दिसतं आणि ते व्यवस्थित करू शकतात. पण जेव्हा आपण स्वतः करत असतो तेव्हा बॅक साईडला आपलं जास्त हात पोचत नाही. त्यामुळे जेव्हा आपण बसूनच करत असतो, सगळ्यात आधी लेफ्ट साईड आणि मग राईट साईड असं करायचं. त्याच्यामध्ये मागच्या साईडला सुद्धा कवर करून घ्यायचं. आणि जसं आपण वॅक्स स्ट्रिपची प्रोसिजर त्या साईडला केली होती तसंच सेम ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं. आणि आता जी आपण वॅक्स स्ट्रिप यूज केलेली आहे ती फुल लेंथवरती आपण यूज करत नाही आहे, हाफ आपण यूज करत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही वॅक्स स्ट्रिप तुमची ही यूज करून झालेली असते, वॅक्स त्याला भरलेलं असतं, तेव्हा त्याला टाकून नाही द्यायचं. जिथं आपण यूज केलेलं आहे त्या साईडला फोल्ड करायचं आणि त्याचं जे अपोजिट साईड आहे तिकडं आपण त्याला यूज करू शकतो. म्हणजे वॅक्स स्ट्रिप पण तुमची पूर्णपणे यूज होऊन जाते. आता आपला राईट अँड लेफ्ट दोन्ही साईड झालेला आहे. तर आता लास्टला आपण काय करत आहे, जो फ्रंट सेक्शन आहे त्याच्यावरती मी वॅक्स लावत आहे आणि त्याला केसांच्या डिरेक्शनमध्ये अपोजिट डिरेक्शनमध्ये वॅक्स स्ट्रिपला जे आहे ते ओढत आहे. आणि फक्त एकदा चेक करत राहायचं की कुठेही वॅक्स लागलेला नाही आहे, आणि जर लागलेला असेल तर त्याला व्यवस्थित रिमूव्ह करायचं. आणि आता लास्ट पार्ट आपला पायाचा जो फ्रंट आहे तिथं मी लावत आहे. बोटांच्या जवळ बऱ्याच वेळा हेअर ग्रोथ असते, भलेही पायावरती नसेल पण जिथं आपले फिंगर्स आहेत तिथं हेअर ग्रोथ असते. त्यामुळे तिथं वॅक्स लावायला अजिबात विसरायचं नाही आणि वॅक्स स्ट्रिपने ते इझिली निघून जातं. आणि आता तुम्ही बघू शकता इथं जी आपण वॅक्स स्ट्रिप मगाशी हाफ यूज केली होती त्याचा उरलेला हाफ आपण खालच्या बाजूला यूज करत आहे. आणि अशा प्रकारे आपला एक पायाचा वॅक्स इथं झालेला आहे.
तर आता वॅक्स आपला झालेला आहे आणि तुम्ही दोन्ही पायांमध्ये डिफरन्स बघू शकता. खूप इझिली आपण वॅक्स केलेली आहे आणि जास्त एफर्टसुद्धा लागले नाहीत. सो दॅट्स इट गर्ल्स. आता तुम्ही बघितलं आहात की वॅक्सिंग मी नेमकं कशी करत आहे. आता सेम प्रोसिजर जे आपण केलेलं आहोत पायासाठी तसंच तुम्ही हाताचंसुद्धा वॅक्स करू शकता. आता ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर एक स्टेप तुम्ही आठवणीनं करायचं. ते म्हणजे जिथं पण तुम्ही वॅक्स केलेला आहे हाताला म्हणा किंवा पायाला म्हणा, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती खूप छान असा थिक मॉइश्चरायझर लावायचा. म्हणजे जाडसर असा मॉइश्चरायझर लावायचा. म्हणजे हायड्रेशन पण होतं आणि तुम्हाला काही इरिटेशन पण होणार नाही. त्यामुळे मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर यू कॅन फील की तुमचे हात किंवा पाय म्हणा हे खूप जास्त सॉफ्ट आणि खूप मस्त वाटतात. ऑब्व्हियसली वॅक्स केल्यानंतर ना खूप जास्त छान वाटतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि आता जे उरलेले नाव आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो थँक्यू सो मच तबस्सुम, थँक्यू सो मच अनन्या नादकर्णी, थँक्यू सो मच वसंती भिलारे, थँक्यू सो मच अश्विनी बेडेकर, आरुषी कांबळे अँड थँक्यू सो मच ज्योती पाटील. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला माझा कॉन्टेंट जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.